हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, मराठमोळ्या दागिन्यांचे किती प्रकार आपल्याला माहीत आहेत. वज्रटीक, लक्ष्मीहार, मोहनमाळ, पाटल्या, अजून बऱ्याच दागिन्यांची माहिती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठले दागिने आहेत तेही जाणून घ्या. मध्ये सगळ्यात पहिला आहे लक्ष्मीहार. लक्ष्मीहार हा एक पारंपरिक लोकप्रिय दागिना आहे. या दागिन्यावर लक्ष्मी देवीचे पिक्चर हे कोरलेले असते. लक्ष्मीहार हा संपूर्ण सोन्यापासून बनलेला असतो. याचा आकार गोल असून त्याला सोन्याची साखळी असते. हा दागिना नववधूंचा जास्त पसंतीचा दागिना आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीहार ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुठल्या लग्न समारंभासाठी लक्ष्मीहार हा नक्कीच परचेस करू शकता. त्यानंतर आहे वज्रटीक. हा वज्रटीक अंबाबाईच्या दागिन्यातील सुंदर असा दागिना. हा दागिना आपल्या महाराष्ट्रातील पीक ज्वारी या दाग्यांच्या असून यामध्ये जोंधळी मणी वापरण्यात येतात. गळ्यासोबत बसणारा हा दागिना गळ्याजवळ अगदी अलगद बसतो. सोन्याच्या रंगाच्या 3 कलरमध्ये बसवलेली कापडी पट्टी यामध्ये असते. पारंपरिक सौंदर्यात खुलवणारा हा दागिना आहे. तर तुम्ही ह्या दागिन्यामध्येही ड्रेस करू शकता. त्यानंतर आहे चंद्रहार. एकात एक अडकवलेल्या लेयरची ही माळ. अलीकडचा चंद्रहार 18व्या शतकापासून चालू असलेला दिसतो आणि त्यात एकात एक अडकवलेल्या चपट्या लेयरचे अनेक सर असतात. हे हार बेंबीपर्यंत लांब सडक असू शकतात. जुन्या काळात अशा वळ्यांचा एका सरालाही चंद्रहार म्हणत असत. त्यानंतर आहे तन्मणी. तन्मणी हा खास मोत्यांचा पेशवाई दागिना. या दागिन्यांमध्ये जे पेंडेंट असते त्यामध्ये भरपूर सारे प्रकार अवेलेबल आहेत. मोत्यांच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा आणि अनेक खडे असतात. कधीकधी हे पदक रेशमाच्या धाग्यांनीही गुंतलेले असते. मराठमोळ्या सौंदर्याला आणखी भारदस्त बनवणारा तन्मणी आपल्याकडे तर नक्कीच असायला हवा. त्यानंतर आहे मोहनमाळ. मोहनमाळ हा महालक्ष्मींच्या दागिन्यातील एक महत्त्वाचा दागिना आहे. या मोहनमाळेच्या मण्यांवरती केलेल्या डिझाईनमध्ये साधी, बेळगावी डिझाईन यासोबत भरपूर प्रकार असतात. हा दागिना कमी वजनात पण दिसायलाही भारदस्त असल्यामुळे महिलांना अतिशय आवडतो. तर याच्या मण्यांवरती जी डिझाईन केलेली असते ती अतिशय सुंदर दिसते आणि त्यामुळे हा दागिना आपल्याला असा रिच लुक देतो. त्याचसोबत आपल्याला पारंपरिक आणि ट्रॅडिशनल लुकही देतो. त्यानंतर आहे जोंधळी पोत. जोंधळी पोत विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा हा एक दागिना आहे. जोंधळी पोत स्त्रिया गळ्यामध्ये वापरतात. जोंधळ्याच्या तारेसारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ जोंधळी पोत या नावाने ओळखली जाते. जोंधळी मणी एका दोऱ्यामध्ये ओवले जातात. अशा प्रकारे 2 व 3 प्रकारे ओवलेल्या मण्यांचे पदर एकत्र करून गळ्यामध्ये वापरले जातात. अशा प्रकारे ही जोंधळी माळ असते. ही आपल्याला खूप छान असा लग्न समारंभात पारंपरिक लुक देते. त्यानंतर आहे पाटल्या. बांगडीमधील हा एक प्रकार हा पूर्वीच्या काळी लोक आवर्जून वापरत होते. चपट्या प्रकारातील या बांगड्या हिरव्या बांगड्यांमध्ये घातल्या जातात. या बांगड्या घातल्याने तुमचा पूर्ण हात छान भरलेला दिसतो. अशा प्रकारच्या बांगड्याही तुम्ही लग्न समारंभात वापरू शकता. त्यानंतर आहे मंगळसूत्र. मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीचे श्रीधन असते. अगदी साधे मंगळसूत्र म्हणजे दोऱ्यात ओवलेले चेच्या काळ्या मण्यांची 2 पदरी माळ होय. माळेच्या सेंटरला बहुधा सोन्याचे 4 मणी व सोन्याच्या 2 लहान वाट्या बसविलेल्या असतात. मंगळसूत्रालाच गाठले, डोरले, गुंठण असेही शब्द हे ग्रामीण भागात वापरले जातात. तर फ्रेंड्स, अशा प्रकारचा हा मंगळसूत्र हा सर्व दागिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. तर फ्रेंड्स, हे झाले दागिन्यांचे प्रकार. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ह्या दागिन्यांमध्ये तुम्हाला कोणता दागिना आवडला
हे मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।